प्रेक्षकांमध्येही पाहू शकता. नक्कीच आपण जरी ऑनलाईन सामना पाहत असतील, परंतु याची डोळा सामना पाहण्याची एक मजा, वेगळी मजा ती अनुभवण्यासाठी सज्ज होताना सामन्याला सुरुवात होते. काय कमालीचा चेंडू, भन्नाट वेग पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाला, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. नितीन याचा हा चेंडू एक अतिरिक्त धावून घेऊन गेलाय. तर अतिरिक्त धावांनी सुरुवात. त्यानंतर मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, तिथे मात्र एक धावचित घेण्याची संधी. बघा मागच्या सामन्यात ही अशी संधी मिळाली होती, जीवनदान मिळालं होतं आशिषला आणि ते समोरच्या संघासाठी मरणदान ठरलं. तसंच काहीसं चित्र या सामन्यात आपल्याला पाहायला मिळेल का? येणारी पुढची 5 षटके आपल्याला सांगतीलच. तुर्तास एक जीवनदान आणि एक धाव आशिष केणीच्या खात्यामध्ये. ते रेम्बो मंगलमूर्ती संघ मात्र जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येवर. एक बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपण पाहत आहोत. नितीनचा पुढचा चेंडू खूप चांगला फ्लिकचा मनगटाचा वापर केलाय. डायरेक्ट हिट कदाचित संधी निर्माण करून दिली असती, परंतु तुर्तास तसं काहीसं घडलेलं नाहीये. खूप चांगलं बॅकअप यष्ट्यांच्या मागे आपण पाहू शकता. प्रवीण आणि यतिराच्या माध्यमातून एक धाव इथे पाहायला मिळाली आहे. धावसंख्येचा धावफलक 3 या धावसंख्येवर. यावेळी मात्र थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक जरूर होता, परंतु गॅप मध्ये होता. धाव घेण्याची तिथे संधी. 4 या धावसंख्येवर. नक्कीच हा एक मोठा सामना. दोन्ही संघाची बलस्थानं माहिती आहेत, कमकुवत बाजू माहिती आहेत. त्यामुळे असे सामने आपण वेळोवेळी रंगताना पाहतो. दोन्ही संघावर एक समसमान दबाव आपण स्पष्टपणे पाहू शकता. कारण दोघांनाही माहिती आहे, हा सामना जर आपण जिंकला तर नक्कीच अंतिम 8 मध्ये आपण दिमाखात प्रवेश करू शकू. यावेळी मात्र लेटकट खेळ आहे. एक सेन्सिबल क्रिकेट इथे हाताळताना मात्र सूरज एक धाव तिथे मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. तिथे देवा जरूर होता, परंतु खूप चांगला गॅप शोधलाय सूरजाने. एक तारांकित खेळाडू सूरज उपाध्याय गेली कित्येक वर्ष मुंबईच्या बॉक्स क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं याही खेळाडूने. नितीन यावेळी मात्र यष्ट्यांचा वेध. काही कळायच्या आत मात्र इथे सूरजला स्वतःवर विश्वास बसत नाहीये की माझा यष्ट्यांचा मात्र वेध घेतला जातोय. नितीन इथे मात्र सरप्राईज करतोय सर्वांना. कमालीची डिलिव्हरी. आणि पहिल्या षटकामध्ये असे तुम्ही जेव्हा हादरे देतात, नक्कीच तुमच्या संघांमध्ये एक वेगळा जोश तुम्ही निर्माण करता. तसंच काहीसं चित्र पहिल्या षटकात पाहायला मिळालं. सूरज उपाध्याय ज्याने गेल्या 14 वर्षाच्या इतिहासात एक वेळ मला वाटतं त्याने मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी पटकावली आहे. त्यामुळे त्याचं बाद होणं एक मोठा संकट मात्र इथे घोंगावतंय रेम्बो मंगलमूर्ती संघासमोर. नक्कीच अजून एक युवा यंगस्टार ऋतिक, ज्याने मला वाटतं मागच्या सामन्यातही प्रभावित केलं होतं. ऋतिकच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. एक युवा यंग टॅलेंट आहे आणि भावी सितारा असेल रेम्बो मंगलमूर्ती संघासाठी. तोही दडपणात इथे मात्र पहिल्या चेंडूवर खूप आत्मविश्वासात दिसलाय. फ्लिक केलाय, वेगाला मात्र कलात्मकतेने खेळून काढलाय. षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 6. तर खूप चांगल्या षटकाची हाताळणी गोलंदाज नितीन यासकडून पाहायला मिळाली. अशा या महत्वाच्या सामन्यात मात्र 35 ते 30 धावांचं टार्गेट खूप चांगलं टार्गेट असेल. नक्कीच त्याचाही विचार दोन्ही संघ करत असतील. त्यामुळे फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना दोन्ही संघ याची एक आगळीवेगळी रणनीती आपणास पाहायला मिळेल. पाहायचंय मागचा सामन्याचा सामनावीर खेळाडू आशिष केणी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे त्यामुळे धावफलक नक्कीच हलता राहील, परंतु त्याच्यासमोर एक मोठं आव्हान असेल. तर पुन्हा एकदा एक वेगवान गोलंदाज विके प्रतिष्ठानच्या गोलंदाजीचा जर विचार केला,
म्हणजे वेगवान गोलंदाजांचा भरणा असलेला संघ आहे आणि त्याचबरोबरीने यतिराजच्या स्वरूपात एक फिरकी गोलंदाज. त्यामुळे खूप चांगली रणनीती घेऊन यावर्षी मात्र विखे प्रतिष्ठान संघ दाखल झालाय. देवा, खूप सुरेख असा सेन्सिबल असा क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका. राहुल द्रविडची आठवण करून देणारा फटका. एक धाव तिथे पाहायला मिळतेय. धावसंख्येचा धावफलक 7 या धावसंख्येवर. आशिष ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू, यावेळी मात्र चेंडू हवेत जरूर होता परंतु सेफर झोन मध्ये थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक धाव तिथे पाहायला मिळतेय. 8 अशी धावसंख्या पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. क्षेत्ररक्षणात मात्र थोडासा बदल केला जातोय. तदनंतर मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. खूप सुरेख असा स्वीप. नक्कीच येणारा हा युवा खेळाडू नक्कीच क्रिकेटची मैदानं गाजवणार आहे, यात काही तीळ मात्र शंका नाहीये. पहा, आपल्या समोर एक मोठा संघ आहे परंतु त्याचा कोणताही परिणाम त्याच्या फलंदाजीवर होत नाहीये. त्यामुळे एक भावी काळातला एक मोठा फलंदाज म्हणायला काही हरकत नाहीये. खूप सुरेख असा फटका, खूप चांगला टायमिंग. दीपल शहाच्या गुडघ्या खालून चेंडू जाणं म्हणजे तुम्ही मारलेला फटका हा एक चांगल्या दर्जाचा फटका होता. हेच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव आणि धावसंख्येचा धावफलक 10 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. यतिराज वेगाने धाव घेतोय चेंडूवर. डायरेक्ट शूट जर असता कदाचित संधी निर्माण झाली असती परंतु तुर्तास तिथे चांगला बॅकअप आणि एक धाव. या एक धावानिशी धावसंख्येचा धावफलक 11 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. एक एक धावांचं महत्व या सामन्यात अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे थोडासा गोंधळ जरूर निर्माण होतोय या सामन्यात. शेवटचा चेंडू या षटकातील देवायाचा. या मात्र खूप चांगला फ्लिक. इथे मात्र फलंदाज ऋतिक याच्या बॅट मधून षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त होते आणि धावफलक 12 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूंनी 12 धावा. पुन्हा एकदा नितीनला पाचारण करण्यात येत आहे. पाहायचं हा एक वेगवान गोलंदाज राहिलाय मागच्या सामन्यात. पुन्हा एकदा आणि सचिन राणे एक खूप चांगली रणनीती घेऊन या वर्षी मात्र तो दाखल झालाय. बघा, या स्पर्धेमध्ये तुमच्या भात्यामध्ये वेगवान गोलंदाज असणं फार गरजेचं आहे कारण चेंडू टायमिंग करणं फलंदाजाला या मैदानावर थोडंसं कठीण जातं. आणि तसंच काहीसं चित्र. या मात्र खूप सुरेख असा फटका, खूप सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला आणि खूप चांगला थ्रो अरविंद तांडुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऋतिक मात्र खूप चांगल्या आत्मविश्वासात दिसतोय आणि नक्कीच मागच्या स्पर्धेत म्हणजे विक्रोळीच्या सुप्रीमो चषकामध्ये मात्र सेमीफायनल मध्ये घेऊन जाण्याकरता हा फलंदाज कारणीभूत ठरला होता. तोच फॉर्म मात्र या स्पर्धेत कायम ठेवला. यावेळी मात्र संकटात आहे ऋतिक. इथे मात्र थोडासा गोंधळ निर्माण होतोय. पाहायचंय फलंदाज बाद ठरवतील की नाही परंतु पंचांनी रेफर सुचवलाय त्यामुळे नक्कीच हा एक मोठा टर्निंग पॉइंट असू शकतो या सामन्यामधील. कारण ऋत्विक खूप चांगल्या आत्मविश्वासाने फलंदाजी करून दिसत होता. तदनंतर मात्र दीपल शाह थोडासा गाफील जरूर राहिला. तदनंतर मात्र ऋतिकने वेगाने घेतलेली धाव पाहायचंय संधी निर्माण करून देईल का. या सामन्यातील कदाचित अतिशय महत्वाचा हा मोमेंट असू शकतो. पाहायचंय
थोड्याच वेळात आम्ही योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवू. थोडासा क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे थोडासा वेळ जरूर लागतोय. तर नक्कीच रेफरल तर सुचवला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला रेफरल झालेला फलंदाज जो बाद होता, तो सचिन रमेश तेंडुलकर होता 1992च्या विश्वचषकात. आणि त्याला रनआउट घेणारा क्षेत्ररक्षक होता जॉन्टी रोड्स. आणि त्या सामन्याचा योगायोग काय होता, तर त्याच सामन्यात जॉन्टी रोड्सला देखील सचिन रमेश तेंडुलकरने रनआउट घेतलं होतं. त्या क्षणाची आठवण येते. थोडासा क्लोज कॉल आहे ते, आणि त्याची मात्र चाचपडणे आमच्या थर्ड अंपायर कडून वारंवार होते. पाहायचंय. तर इथे मात्र पंचांचा अंतिम निर्णय आमच्यापर्यंत येतोय की हा फलंदाज नाबाद आहे. अतिशय महत्वाचा मोमेंट होता या सामन्यातील, कारण ऋतिक हा खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय आणि त्याचं नाबाद राहणं फार गरजेचं होतं रेम्बो मंगलमूर्ती संघासाठी. आणि 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. पाहायचं आहे इथे मिळालेल्या जीवदानाचा फायदा ऋतिक कसा उठवतोय. या मात्र खूप चांगला सेन्सिबल क्रिकेट. इथे मात्र दिपल शाह चुकी करतोय, जी चूक त्याने मागच्या चेंडूवर केली होती. परंतु आपण मागचाही सामना पाहिला होता, ज्या सामन्यात आशिष केणेला रनआउटच्या स्वरूपात जीवनदान मिळालं आणि निकाल मात्र सर्वांनीच पाहिला. यावेळी मात्र खूप चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट हाताळलं गेलं थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर रिजन. 1 धाव. धावसंख्येचा धावफलक मात्र 16 या धावसंख्येवर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. या 2 विजेत्यांमधील एक संघ मात्र अंतिम 8 मध्ये जाऊन पोहोचणार आहे. पाहायचंय तो कोणता संघ असेल. या मात्र काय कमालीचा फटका. चेंडू गॅप मध्ये. 1 धाव तर सहजरित्या मिळालाय, परंतु सँडीच्या हातात जर चेंडू आला तर नक्कीच तुम्हाला विचार करावा लागेल. तोच विचार आशिष केणी करताना. 1-2 गोचा आवाज मात्र या मैदानाच्या आसपास तुम्हाला घोंगावताना दिसणार जेव्हा जेव्हा शेवटचा चेंडू असणार. इथे मात्र दिपल शहा आज मात्र थोड्याशा चुका करतोय. 3 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 1 गडी बाद 18. खूप चांगली झुंजा, खूप चांगली लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण पाहत आहात माहीमचा महाराजा चषक 2024च्या 14व्या पर्वातील ही स्पर्धा. आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस असेल आणि नक्कीच हा पहिला दिवस मात्र खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर उद्याच्या दिवसभरात मात्र 16 संघ आपला खेळ दाखवणार आहेत. त्यामुळे उद्याच्या दिवसाची सुरुवात मात्र सकाळपासून होणार आहे. उद्या 26 जानेवारी स्वतंत्र भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून साजरा करणार आहोत. नक्कीच भारत हा एक विकसनशील देश जरूर आहे आणि तो विकासाच्या मार्गावर जाऊन नक्कीच विकसित देश येणाऱ्या काळात बनणार आहे, यात काही शंका नाहीये. पाहायचंय सामन्याकडे वळूया. तर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज मयुरेश एक वेगाची धडाडती तोफ मैदानात दाखल झाली आहे. यावेळी मात्र काय कमालीचा फटका खेळला जातोय, परंतु आधीच म्हटल्याप्रमाणे तिथे सँडी नावाची भिंत उभी आहे, त्यामुळे तिथे धावा जास्त मिळणार नाहीयेत. एकच धावावर समाधान मानावं लागतंय
आशिष यास 1 धाव आणि धावसंख्येचा धावफलक 19 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र फटका चुकलाय क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात आणि बऱ्याच अंशानंतर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. ऋतिक इथे मात्र धावांचा वेध घेताना फटका चुकलाय असंच काहीच चित्र. यावेळी मात्र पुन्हाच एकदा इथे मात्र आशिष पुन्हाच एकदा बचावला गेलाय. आज मात्र भाग्य मात्र आजच्या दिवसात आशिषच्या बाजूने आहे की काय असंच काहीच चित्र. मागच्या सामन्यातही असंच काहीच जीवनदान त्याला लाभलं होतं आणि तदनंतर मात्र आशिषने एक षटकार देखील मारला होता त्या सामन्यात. त्याची पुनरावृत्ती या सामन्यात होईल का? यावेळी मात्र चेंडू गॅप मध्ये कव्हर पॉइंटच्या दिशेला. चेंडू मात्र भिंतीला लागून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 21 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. यावेळी मात्र मोठा फटका परंतु चुकीच्या दिशेला. ताऊ तिथे मात्र खूप चांगला झेल टिपतोय आणि महत्वाचा फलंदाज ऋतिक तंबूच्या आश्रयाला. त्याची जागा घेण्यासाठी मात्र अजून एक युवा फलंदाज सरफुद्दीन दाखल झालाय. पाहायचंय नक्कीच रेम्बो मंगलमूर्ती संघाची संघबांधणी जर पाहिली अधिकाधिक फॉर्मात असलेल्या युवा खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा निर्णय नक्कीच एक स्वागतार्थ आहे. कारण येणाऱ्या काळात या संघाचे ते तारणहार ठरू शकतील त्या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय. सरफुद्दीनला इथे मात्र थोडीशी बढती देण्यात आली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. या मात्र मोठा फटका वेगवान फटका इथे मात्र पुन्हाच एकदा दीपल शहाकडनं क्षेत्ररक्षण करताना फार वेळा आपण कमी वेळा पाहतो की त्याच्याकडून चुका होतात परंतु या सामन्यातही त्याच्याकडून चुका झाल्यात. म्हणजे लागोपाठचे 4 चेंडू त्याच्या हातात विसावले गेलेले नाहीयेत. त्यामुळे इथे मात्र एक धाव अतिशय महत्वाची आहे. कारण राजकारणात एक मताला आणि स्पर्धा परीक्षेत एक गुणाला अतिशय महत्व आहे आणि क्रिकेटमध्येही एक धावांना अतिशय महत्व आहे. पाहायचं आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी मात्र इथे यतिराज दाखल होत आहे. मीरा भाईंदर परिसरातील एक तारांकित खेळाडू टर्फ क्रिकेटचा एक स्टार खेळाडू अशी त्याची ओळख राहिली आहे. त्याचबरोबरीने मुंबई टेनिस क्रिकेटही त्याने लिहिल्या गाजवलाय. विशेष करून असल्फा संघाकरता त्याचं विशेष योगदान राहिलं आहे. आणि सचिन राणेने शोधलेला एक तारांकित हिरा ज्याला आपण म्हणू शकतो तोच गोलंदाज. यावेळी मात्र फसवा चेंडू आणि फसवले खऱ्या अर्थाने फलंदाज सरफुद्दीन याला एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फिरकीच्या जाळ्यात मात्र अडकलाय सरफुद्दीन नावाचा मासा. खूप चांगले यष्ट्यांच्या मागे काम केलंय सचिन राणे याने. इथे मात्र रेम्बो मंगलमूर्ती संघ थोडासा बॅकफुटला जाताना मी आधीच म्हटल्याप्रमाणे शेवटचं षटक जेव्हा जेव्हा आपण पाहतो एकतर त्या षटकात धावा येतील अथवा विकेट जातील आणि पहिल्या चेंडूची सुरुवात मात्र विकेटने झाली आहे. पाहायचं अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 चेंडूमध्ये या दोन्ही फलंदाजांना मात्र धावफलक थोडासा हलता ठेवावा लागणार आहे. पाहायचं आहे अजूनही सलामीचा फलंदाज आशिष केणी मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत नक्कीच मोठा धावसंख्या या षटकात उभारल्या जाऊ शकतील. तुर्तास फलंदाजीसाठी दाखल होतोय करण शिंगाळे. वन बॉक्स पद्धतीचं खूप चांगलं क्रिकेट करणकडून हाताळलं जातं आणि करणकडे मात्र हे मैदान थोडंसं साजेसं नाहीये. कारण करणच्या फलंदाजीची जर शैली पाहिली तर टॅप चेंडू खेळणं स्वीप मारणं ही त्याची ओळख आहे. म्हणजे एक धावा काढणं ही त्याची ओळख आहे. आशिष केने पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. त्यामुळे इथे मोठा फटका आशिष लगावेल का? त्याने मोठा फटका लगावला जरूर आहे परंतु षटकाराचं अंतर मात्र गाठू शकलेला नाहीये. झेल सुटलेला आहे.
इथे मात्र दोन्ही फलंदाज चुकी करतायत, कारण धाव घ्यायला पाहिजे होती. दोन्ही फलंदाजांनी आशा सोडलेली. तुर्तास मात्र इथे पुन्हा एकदा दुसरं जीवनदान लाभतंय आशिष केणे याला. अजूनही आपण जर या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. या 3 चेंडूत जर एखाद षटकार आला तर सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळू शकते. पाहायचं आहे यतिराज गोलंदाजीसाठी. करण याच करता करणने मारलेला मोठा फटका, चेंडू गॅप मध्ये. सँडी पुन्हा एकदा, परंतु इथे मात्र 2 धावा घेण्याची संधी आहे. अतिशय महत्वाच्या धावा या 2 धावा. या 2 धावांची धावफलक 26 या धावासंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. यतिराजने मात्र खूप चांगल्या पद्धतीने षटक हाताळलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. करण मात्र टायमिंग जरूर केलंय. अरविंद मात्र खूप चांगला झेल टिपतोय. पहा जास्त घाई न करता थोडस लांब राहिला की काय असं वाटत होतं, परंतु शेवटच्या क्षणी खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवर नजर ठेवली आणि एक कठीण वाटणारा झेल सोपा करून दाखवला. एक मोठा झटका पुन्हा एकदा रेनबो मंगलमूर्ती संघाला. शेवटचा चेंडू असेल. यतिराजने एक खूप चांगलं कमबॅक करून दिलंय विखे प्रतिष्ठान संघाला. इथे मात्र मंदार फलंदाजीसाठी आलाय, परंतु मंदारकडेही षटकार मारण्याची क्षमता आहे. या हंगामात आपण रबर क्रिकेटमध्ये विशेष करून पाहिलंय मंदारकडून षटकार येताना पाहिलेला आहे. पाहायचंय शेवटचा चेंडू असेल मंदारसाठी. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका, 1 धाव तर तिथे मिळेल. सँडी मात्र तिथे खूप चांगलं चपळ क्षेत्ररक्षण करतोय आणि 5 षटकांची समाप्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. 27 अशी धावसंख्या आणि 28 धावांचं विजयी लक्ष असेल विखे प्रतिष्ठान संघासमोर. मी घेतोय थोडीशी विश्रांती आणि विनंती करतोय सागरला, सागर माईकचा ताबा घ्यायचा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद भूषण सर. स्वागत आहे सर्वांचं. आपण पाहिलं तर शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅचचा आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील शेवटची इनिंग माहीमचा महाराज चषक अगदी संध्याकाळी 6 वाजता बरोबर पहिला बॉल पडताना पाहिला गेला आणि खूप चांगल्या मॅचेस दिवसभरामध्ये पाहिल्या गेल्या. पहिल्यामधून आपण पाहिलं तर संघ अगदी अंधेरीचा संघ एक खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना टॉप 8 मध्ये गेलाय आणि खूप चांगली कामगिरी गावदेवी स्टार्स अगदी खूप चांगली कामगिरी चेतनची पाहिली गेली. संपूर्ण टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला, त्यामुळे टीमच्या जोरावर आपण पाहतो सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचले बॅटिंगसाठी. दीपल शाह त्या सोबतीला आपण पाहिलं तर संदीप आचार्य सँडी या बॉलिंगसाठी. मंदार सावंत आहे टार्गेट जर पाहिलं तर 28 रन करायचे 30 बॉलमध्ये. एका दुसरीवर सेफ आली तर रेनबो मंगलमूर्ती वडाळा संघ देखील मॅचमध्ये येऊ शकते.
आज वडाळ्याचा संघ आहे, एक जुना जागता संघ आहे, त्यांच्या विरुद्ध विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली. या बॉलवर देखील पहिल्याच बॉलवर अगदी हलक्याने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. जर कॅच बनली असती तर कुठेतरी मॅच बनली असती, बट फिल्डिंग करावी लागेल. रेम्बो मंगलमूर्ती वडाळा संघाला मात्र फिल्डिंग करणं गरजेचं आहे या मॅचमध्ये. जर जिंकायचं तर स्वतःला मात्र परफॉर्मन्स करावा लागेल. फिल्डिंग सजवली बॉलिंगसाठी मंदार सावंत आहेत, एक वेगवान गोलंदाज. असे एक वडाळ्याची स्टार कास्ट घेऊन मात्र संघ दाखल झालाय. रेम्बो मंगलमूर्ती वडाळा. हा बॉल आपण पाहता वाईट बॉल, चुकी झाली, एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीयेत. रोहित सकट आहेत यश त्यांच्या मागे, छोटा टार्गेट आहे. जो संघ जिंकेल तर टॉप 8 मध्ये जाणार आहे. पाहूयात कोण जिंकेल ही मॅच, यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवप्रकाश तरुण मित्र मंडळ माहीमचा महाराजा 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये आणि आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत. या बॉल देखील बॅटची आतली काढा घेतली गेली आहे. बॉल अडवला गेला आहे, येईल डॉट बॉल. एका दुसरी ओव्हर सेफ आली. सूरज उपाध्याय थोडंफार कानमंत्र देत आहेत. एक ओव्हर सेफ आली तर आपण देखील कमबॅक करू शकतो. त्यामुळे खूप महत्त्वाची आहे. फिल्डिंग फॅक्टर देखील खूप महत्त्वाचा आहे. कीपरचा रोल खूप महत्त्वाचा आहे. पॉईंटला आशिष आहेत, कव्हर्सला दीपल आहेत. अगदी डीप स्क्वेअरच्या दिशेने आपण पाहिलं तर करण आहेत. या बॉल देखील बॅटची एच घेतली गेली आहे. धावपळ चालू आहे, तिकडे येईल पुन्हा एकदा डॉट बॉल. दीपल शाह थोडं दडपणामध्ये आहेत. बॉल टू बॉलची मॅच होईल का? आजची मॅच रात्रीची मॅच रंगताना पाहायला मिळेल का? आणि फाईट होणार हे नक्की आहे, कारण की दोन्ही टीम्स मात्र बलाढ्य आहेत आणि दोन्ही टीम्सच्या ग्राउंडवर खूप वर्ष खेळलेत. म्हणजे मला असं वाटतं अरे रेम्बो मंगलमूर्ती देखील खूप वर्ष ग्राउंडवर खेळते. लास्ट इयर फायनलिस्ट संघ आहे, त्यामुळे त्यांच्याकडे एक अनुभव वेगळाच आहे. प्रज्ञेश शिंदे एक थोडा आपल्या युक्तीचा वापर करतील. मंदार आहेत, काही यंगस्टर्सला घेऊन खेळतात. मॅच रंगेल. दीपल शाह आहेत. या बॉलवर दांडी उडवली गेली. यू मिस साहेब डेफिनेटली हिट. दमदार मंदार. बॅटरला मैदान सोडावं लागतंय. आपलातून वेग आणि परफेक्ट यॉर्कर. बॅटर दीपल शहाला मैदान सोडावं लागेल. 2 रन झाल्यात. अवघ्या स्वप्नील सकपाळ त्या दाऊ बॅटिंगसाठी जोगेश्वरीचे. चार बॉल आणि रन्स पाहिले तर 2 रन अवघ्या. 1 विकेट महत्वाची मैदानाच्या बाहेर गेली आहे. मॅच रंगताना नक्की पाहायला मिळेल आणि या अशा मॅचेस या ग्राउंडवरती नेहमीच पाहिल्यात. अगदी कधी बॉल टू बॉल, कधी अगदी 12 बॉल 8ची मॅच, अशा देखील इकडे फिरताना पाहिल्या गेल्याच. म्हणजे या ग्राउंडमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आहे. त्यामुळे ह्या ग्राउंडवर जो खेळला आहे तोच चांगला खेळू शकतो. नवीन खेळाडू, जर नौका खेळाडू कोण आला त्याला ह्या फॉर्मॅट लगेच कॅप्चर करणार योग्य नाही आहे आणि ते परफेक्ट तुम्ही कॅप्चर करू शकत नाही. हेच व्यावसायिक क्रिकेट आहे आणि आज व्यावसायिक क्रिकेटची संपूर्ण मांदियाळी 4 दिवस आपल्या इकडे खेळताना पाहायला मिळेल. या बॉलला एक चांगला फटका खेळले गेले. परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले. काय आल्याला ड्राईव्ह लगावला. परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले. स्वप्नील सकपाळ दाऊ. 1 to go. शेवटचा बॉल. ह्या ओव्हरचा आणि रन पाहिलेत आतापर्यंत 3 रन. खूप चांगला स्पेल टाकलाय मंदारचा. हा बॉल खूप महत्वाचा आहे. संदीप आचार्य सँडी स्ट्राईक एंडला प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट घातली. ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि पहिल्या मॅचमध्ये एक चांगली बॅटिंग केली होती. त्यामुळे अनुभव आहे आणि मॅच कशी घेऊन जायची नक्की त्यांच्याकडे अनेक चॅप्टर्स आहेत की या ग्राउंडवरती कसं खेळायचं. या बॉल देखील कव्हरला खेळले गेले, बट काय बॉल अडवलाय. करण आहे की तिकडे हरण होती काय समजलं नाही. काय बॉल अडवलाय करणने. अगदी नजर ठेवूनच होता. परफेक्ट बॉल अडवला. परफेक्ट फिल्डिंग पाहिली गेली तिकडे करण यांच्या माध्यमातून आणि पहिली ओव्हर संपली. अवघ्या 3 रन खर्च करत असताना 1 विकेट आली. कहाणी में ट्विस्ट. आज माहीमचे सर्व मित्र आले आहेत. आपल्या परिसरातली टुर्नामेंट आहे, तो सर्वांनी आपण हातभार लावणं गरजेचं आहे. आज आमची नॅशनल स्पोर्ट्सची देखील खूप चांगली टीम कार्य करते. पहिलाच दिवस आहे. पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून एक चांगला बॉल तिकडे करणने अडवला आणि परफेक्ट बॉल अडवला गेला. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय येत आहेत. वडाळ्याचा अजून एक
परफेक्ट ऑलराऊंडर, एक चांगले खेळाडू होते आणि आज आपल्या परिसरातील सर्व खेळाडूंना एकत्रित घेऊन आज ही संघ मानली आहे. आज परफेक्ट म्हणजे खरी टीम गावाची नावाची स्टेशनची असेल तर मला असं वाटतं आज हा संघ इकडे इन ॲक्शनमध्ये आहे. स्टेशन वाईजची मला असं वाटतं म्हणायला हरकत नाही आहे. एक शरफुद्दीन त्यानंतर परफेक्ट म्हणजे सर्व वडायचे खेळाडू, अगदी एका दुसरा खेळाडू सोडला तर सर्व वडायचे आहेत. आणि हा बॉल अगदी सुरतचा खूपच बाहेर वाईट बॉल. 4 रन झालेत. समीकरण थोडंसं बदललंय. संपूर्ण मुंबईचं लक्ष या मॅचवर असणार आहे की कोण सुपर 8 मध्ये जाणार. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. सूरज उपाध्याय तिकडे आणि त्याला माहिती आहे रनआउट काढावे लागतील. त्यांनी चान्स घेतला. भूषण सर त्यांनी चान्स घेतला. त्याला माहिती जर सँडी सापडला लवकर तर आपण मॅच मध्ये येऊ शकतो. त्याला माहिती आहे की असा चान्स घेणं गरजेचं आहे. आणि या सिच्युएशनला तुम्हाला हिम्मत की किंमत आहे. आज तुम्ही हिम्मत केला तर तुम्हाला मार्केटमध्ये किंमत आहे भाऊ. त्यामुळे सूरज उपाध्यायने चांगला चान्स घेतला तिकडे. या बॉल देखील समोरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. शरफुद्दीन तिकडे येतात. एक चांगले खेळाडू शरफुद्दीन देखील खूप चांगले ओरम क्रिकेट देखील खेळलेत. आणि स्कोर कार्ड पाहिलं तर 5 रन झालेत. बट संदीप आचार्य असा एक खेळाडू आहे की कधीही रहिजा हॉस्पिटलला सलामी देऊ शकतो. क्षमता आहे त्याच्याकडे. आणि तेच प्रेक्षकांना तेच पाहिजे की एका दुसरा सिक्स जर आला तर माझ्यासाठी रंगेल. खूप वर्ष सँडीला देखील पाहिलंय. अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. बटला सँडी, धोनी आणि खूप चांगलं क्रिकेट अगदी खेळले गेलेत खूप वर्ष. ओरा मंडराम क्रिकेट अगदी दोन्ही फॉर्मॅटमध्ये. हा बॉल देखील पाहिलं तर काय जज केला. वाईट बॉल. वाईट +1 धावफलक 2 पुढे जाईल. फार वाईट पण जज करण्याची कला आहे. आता बॉल तो कसा बाहेर जाणार, त्याला कसा बाहेर जज करायचा, खूप वर्षाचा अनुभव आहे. रन पाहिलं तर जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवर. रोहित सकटकडून थोडीशी चुकी झाली आहे आणि रन मिळाले तिथे मात्र 2. तर जिंकणार कोण? भाईंचा महाराज चषक. हा बॉल देखील स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला गेला. फिंगर रोल केल्या गेल्या. सिंगल रन मिळेल. 8 धावा झाल्या धावफलकावरती. तीन बॉल आणि स्कोर पाहिलं तर 8 रन झालेत. स्वप्नी सकपाळला मात्र एक इनिंग खेळावी लागेल. 1-4चं क्रिकेट चांगलं खेळलेत. या बॉलवर दांडी उडवली गेले. काय बॉल टाकला गेलाय. अफलातून बॉल. परफेक्ट. म्हणजे व्हेरिएशन काय असेल ते सूरज उपाध्यायने दाखवलं. ह्याच्या अगोदरचा हलका, त्यानंतर एक जोरात बॅट्समन अगोदरच बॅट फिरून मोकळा झालाय. क्या बात आहे. अशी मॅच पाहिजे. आणि आज प्रेक्षक देखील मॅच सोडणार नाहीयेत. हा मॅच रंगतीये. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 8 रन झाले धावफलकावरती. 20 बॉल 20 आहे. 20-20 मॅच चांगली आहे. वडाळ्याचे देखील आज सर्व मित्र आले आहेत. आपला परिसर खेळतोय. 20 बॉलला 20 मॅच आहे. इकडे 20-20 आहे. मॅच पण 50-50 आहे. कधी इकडे पण मॅच जाईल, कधी तिकडे पण मॅच जाईल. नवीन बॅटर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये अरविंद तांडेल येथील. अरविंद तांडेल येत आहेत. 20 बॉल 20 करायचा आहे. पाहूयात कशा प्रकारे मात्र ही मॅच रंगतीये. खूप महत्वाची मॅच आहे. म्हणजे पहिल्या डावामध्ये कोणाला वाटलं की 28 रन आहेत काय होईल, बट या ग्राउंडवरतीचा इतिहास आहे. अनेक मॅचेस आता पाहिल्या अशा फिरताना पाहिल्या गेल्यात. 20 बॉल 20 करायच्यात. अरविंद तांडेल नवीन बॅटर. अरविंद आणि सूरज एका टीम मध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. जॉर्ज 11 कल्याण संघासाठी बस आमने सामने खेळत आहेत. दोघांना देखील डावपेची माहिती आहे की सूरजचा स्लोअर वन कधी येईल, कुठल्या बॉलला कसा टप्पा टाकू शकतो. सूरजला देखील माहिती आहे की अरविंद कुठल्या झोनला परफेक्ट खेळू शकतो. त्यामुळे ही देखील फाईट बघण्यासाठी असणारा बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. हा बॉल देखील विषयमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला की नॉन स्ट्राईक एंडला तिकडे चान्स घेतलाय. नॉट आउट आहे. ऋतिकने एक चांगला थ्रो दिला आणि पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून समोर खेळण्याचा प्रयत्न करत होते. अरविंदने देखील अगदी समोर स्टेप आउट झाले. हलकेसे ढकलला बॉल कव्हरला. ऋतिक आला. एक रॉकेट थ्रो पाहिला गेला. बट मी म्हणेल सूरज उपाध्यायने कुठेतरी घाई केली. जर बॉल कलेक्ट करून जर लावला असता तर कुठेतरी चान्स बनला असता. 19 बॉल 19 पाहिजे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज, स्ट्राईक एंडला संदीप आचार्य, सँडी.
ह्या बॉलवर पहा सन्मान दिलाय, रिस्पेक्ट. 18 बॉल 18 रन्स करायचे आहेत. पाहूयात कशा प्रकारे दुसरा डाव रंगेल, कुठल्या बॉलवर जबाबदारी दिली. 18 18 समीकरण आहे. 18 बॉल 18 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी आशिष केणी येत आहेत, ज्यांनी देखील लास्ट इयर या टुर्नामेंटमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. आणि आशिष केणी एक असा खेळाडू आहे, मागील 2-3 वर्ष अगदी वडाळ्याचं नाव देखील त्यांनी अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. अगदी अंडरआर्म ओपन असेल, बॉक्स असेल, परफेक्ट कामगिरी राहिली गेली आहे. आणि एक चांगले खेळाडू आहे, शांत स्वभावाचे आहेत. अगदी करण शेंगाळे असतील, त्यानंतर आशिष असेल, अगदी प्रज्ञेश शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत, शांत आहेत. 18 बॉल 18 रन करायचे आहेत. या बॉलवर देखील सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे सिंगल रन मिळेल. 17 पे खतरा आहे. 17 बॉलमध्ये 17 रन करायचे आहेत. रेम्बो मंगलमूर्ती आज वडाळ्याची संपूर्ण स्टारकास्ट तिकडे दाखल झाली आहे. आणि वडाळ्याकरांनी या टुर्नामेंटवरती एक वेगळंच वर्चस्व गाजवलं आहे. पाहूयात कोण ही मॅच जिंकून पुढे सुपर 8 मध्ये जाईल. स्ट्राईक एंडला अरविंद तांडेल. या बॉलवर समोर खेळले गेले, चांगला फटका. शरफुद्दीन आहेत तिकडे, आणि शरफुद्दीकडून क्वचित असं चुकवताना पाहायला मिळतात. बट एक चांगली कॅच पकडली गेली आहे. चांगले फिल्डर देखील आहे. शरफुद्दीनची फिल्डिंग देखील पाहण्यासारखी राहिली आहे. पावसाळ्यात देखील नेहमीच रबर बॉलचं क्रिकेट खूप चांगलं खेळतात. ओरम क्रिकेट देखील अगदी खूप चांगलं खेळतात. यावर्षी मुंबई प्रीमियर लीग देखील ओरम क्रिकेट खूप चांगलं खेळले गेले. आणि अंडरआर्म देखील अगदी टर्फ क्रिकेटवरती देखील शरफुद्दीनची एक चांगली कॅच तिकडे पकडली. चांगले फिल्डर आहेत. नवीन बॅटर प्रवीण पाटील येतात, शिवाजी. समीकरण आपण पाहतो थोडं बदललंय, आणि दोन्ही टीमकडे मात्र मॅच थोडी डगमगताना पाहायला मिळते. प्रवीण येतात, नवीन बॅटर. स्ट्राईक एंडला एक चांगले बास्केटबॉलचे स्कूल टीचर देखील आहेत. बास्केटबॉलमध्ये टीचर आहेत, एक चांगलं क्रिकेट स्पोर्ट्स टीचर आहेत. बास्केटबॉल देखील खूप चांगलं खेळले आहेत. आणि इंटरनॅशनल स्कूलला आपण पाहिलं तर एक स्पोर्ट्स टीचर म्हणून देखील कार्यरत करतायत. आणि अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढंच. अगदी सुरुवातीला पार्ल्यासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. पार्ले परिसरात येत असताना अगदी त्या परिसरातून देखील खूप चांगलं क्रिकेट प्रवीणांनी खेळले. नेहमीच टीमला गरज असताना नेहमीच खूप चांगली कामगिरी केली गेली आहे. या बॉलवर देखील स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हर्षल वापिलकर तिकडे आहेत. स्कोर पाहिला तर 12 रन झालेत. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल हे नक्की आहे. आणि सर्वांना तेच पाहिजे की शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली पाहिजे. वन साइड मॅच कोणाला आवडत नाहीये. रात्रीचे जवळपास 11:15 वाजले आहेत. शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत. हा स्लोअर वन पाहिला गेला, एक चांगला बॉल, धीम्या गतीचा बॉल, आणि त्यावर एक रन मिळेल. 13 धावा झाल्या धाव फलकावरती. मॅच अगदी रंगताना पाहायला मिळतीये. बॉल टू बॉलची मॅच आहे. हलकेसे थोडे फुटवर्क पुढे उभे राहिले आहेत. खेळपट्टी चांगली आहे. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहिला गेला. येईल आपण पाहतो डॉट बॉल. तेरा धावा झाल्या धाव फलकावरती. चांगला बॉल पाहायला मिळाला आशिषांच्या माध्यमातून. कुठेतरी आपण पाहिलं तरी येईल डॉट बॉल. मॅच अजूनही संपली नाहीये. काय मॅच रंगतीये. म्हणजे लोअर स्कोरिंगच्या मॅचेस नेहमीच ग्राउंडवरती अशा
फिरताना पाहिल्या गेल्यात आणि थोड्या फाईट होताना पाहिल्या गेल्यात. फिरताना म्हणून चालणार नाहीये, बट फाईट होताना नेहमीच पाहिल्या गेल्यात. बॉलिंगसाठी आपण पाहतो 13 रन झालेत. बॉलिंगसाठी आशिष या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला तू चल मी चल मी चल आणि बॅटरला निर्णय कळवतील आमचे पंच आमच्यापर्यंत. नॉट आउट आहे. 12 बॉलमध्ये 15 करायचे आहेत. चांगली मॅच आहे. युट्यूबवर देखील अनेक खेळाडू आपली या मॅचचा आनंद घेत आहेत. मोठ्या प्रमाणात लाईव्ह देखील या मॅचचा आनंद पाहतात. अगदी 12 बॉल 15ला अगदी 28चं टार्गेट होतं, पण आली मॅच 12 बॉल 15. बट हे दोन बॅटर असे आहेत की कुठलीही क्षणी मोठा स्ट्रोक येऊ शकतो. भूषण सर काय म्हणाले मॅच विषयी? सँडीज विकेटवर सर्व काही अवलंबून आहे सागर, आणि तोही दबावात दिसतोय खरं तर. आणि याचं श्रेय आपण रेम्बो मंगलमूर्तीच्या क्षेत्ररक्षकांनाही द्यावं लागेल आणि गोलंदाजांनाही, कारण एवढ्या लो स्कोरिंग मॅचमध्ये अशी फाईट देणं फार कठीण असतं. आणि विशेष करून ओपन मैदान आहे, गॅप मोठे मोठे आहेत, आणि तरीसुद्धा एक खूप चांगली झुंज त्यांनी दिली आहे. तर नक्कीच इथे कोणता संघ जिंकेल अथवा हरेल हे मी सांगू शकत नाही, परंतु या मॅचमधून प्रेक्षकांची मने मात्र हा सामना जिंकेल सागर, यात काही वादच नाही. नक्कीच तेच राहिले आहे, कारण की फिल्डिंग आणि ह्या ग्राउंडवरती खूप वर्ष खेळलेत, त्यामुळे अनुभव आहे. 12 बॉल 15ला तर सूरज उपाध्याय टर्निंग पॉईंट होईल का? अगदी पण संदीप आचार्य एक असा खेळाडू आहे ना की 12 बॉल 15ला देखील तो चान्स घेऊ शकतो. 2 सिक्स ह्या टाइमला देखील मारायची क्षमता त्याच्याकडे आहे, कारण की खूप वर्ष अनुभव खेळले गेलेत आणि एक चांगली मॅच रंगेल. 12 बॉल 15 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर संदीप आचार्य सँडी त्यांच्या विरुद्ध सूरज उपाध्याय. सँडी विरुद्ध हत्ती. बेस्ट बॅटर आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट. कोण जिंकणार ही मॅच? नजर आहे सर्वांच्या. 12 बॉल 15 धावांची गरज आहे. बिग फाईट काटेकी टक्कर. जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाईल. पहिल्याच बॉलवरती टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राईक एंडला, आणि तिकडे काय घडलंय? सूरज उपाध्यायसाठी देखील ही क्रीडा स्पर्धा एक वेगळीच राहिली आहे. नेहमीच चर्चेत राहिल्या या टुर्नामेंटवरती. 14 रन झाले फलकावरती, अजून 14 रन करायचे 11 बॉलमध्ये. सूरज उपाध्यायची एक वेगळी स्टाईल आहे. शूज पण ऑरेंज, अंपायरचे पण आमचे शूज ऑरेंज आहेत. अगदी शूजचे देखील एक वेगवेगळे स्टाईल आलेत. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहिला गेला आणि 1 रन मिळेल लेग बाईच्या रूपामध्ये. अंगाने भले रन येऊ द्यात, विक्रांत केनी प्रतिष्ठान संघाला तेच आहे की भले कशा येऊ द्यात पण धावा येऊ द्यात. धावांसाठी धावाधाव चालू आहे. पाहूयात कशा प्रकारे मात्र ही मॅच रंगतीये. अजूनही जवळपास 13 रनची गरज आहे. 10 बॉल 13 आहे ना, 13 ना मेरा. 10 बॉल 13. धीम्या गतीचा बॉल, फिंगर रोल केले गेले. बॅटरला मात्र इकडे मैदान सोडावं लागेल आणि सूरज उपाध्यायला यश मिळतं. एक महत्वाची विकेट मिळवतोय संदीप आचार्य सँडीला. मात्र मैदान सोडावं लागतं. न्यू बॅटर यतिराज देवरुख येत आहेत. बॉक्स आउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतंय बॅटर संदीप आचार्याला. संदीपने थोडी घाई केली आहे. 9 बॉलमध्ये 13 रन करायचे आहेत.
9 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. यतिराज देवरुख येतात बाबू बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला. पाहूया एका दुसरा मोठा स्ट्रोक येईल का. सर्वांची नजर या मॅचवर आहे. संपूर्ण मुंबईचं लक्ष म्हणजे संपूर्ण मुंबई अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष आणि जे अंडरआर्म क्रिकेट फॉलो करतात म्हणजे रत्नागिरी राजापूर त्या परिसरात देखील खूप जण मॅच पाहतात. त्यांचं पण स्वागत आहे. आणि एक मुंबईवरचं वेगळं प्रेम राहिलं गेलं. 9 बॉलमध्ये 13 रन करायचे. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय. हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर चुकी झाली आहे. व्हाईट बॉल. क्या बात आहे. काय बॉल टाकला गेलाय. बॉल ऑफ द टुर्नामेंट. बॉल ऑफ द नाईट. क्या बात आहे. अफलातून बॉल. धीम्या गतीचा बॉल आणि जशी फिल्डिंग लावली आहे तिकडेच कॅच खोलून दिली गेली आहे. अगदी काय बॉल टाकला गेला. स्लोअर वन आणि तिकडे नितीनने एक इझी कॅच पकडली गेली आहे. बॉल ऑफ द मॅच. काय बॉल टाकला गेला. सूरज उपाध्यायकडे स्लोअर वन एक चांगला पाहण्यासारखा आहे आणि नेहमी चर्चेत राहिलेत. त्यामुळे ही मॅच देखील अगदी फाईट होईल. न्यू बॅटर सचिन राणे येतात. अंडरआर्म क्रिकेट गेले कित्येक वर्ष हे नाव देखील चर्चेत राहताना पाहिले गेले. घाटकोपर भटवाडीचे एक अवलिया क्रिकेटर ज्यांनी देखील अंडरआर्म क्रिकेट अक्षरशः गाजवलं. अनेक खेळाडूंना घडवलं. मुंबईतील मोठमोठ्या टुर्नामेंटवरती नाव कोरलं गेलं आणि अंडरआर्म क्रिकेटचा एक मोठं नाव आहे. अजूनही घाटकोपरचं खूप चांगलं क्रिकेट ते स्थानिक क्रिकेट देखील खूप चांगलं खेळत असताना व्यावसायिक गटात तर गेले कित्येक वर्ष पाहिले गेले. पण भटवाडीचे देखील स्थानिक क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. आणि स्ट्राईक एंडला पाहिलं तर बॅटर सचिन राणे. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय. बिग फाईट का टिकी टक्कर. 5 विकेट गेली आहेत. अजूनही 12 रन्स करायचे आहेत. हा बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. काय बॉल अडवला गेला. फिल्डिंग आवडले सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अफलातून फिल्डिंग. सूरज उपाध्याय. हाती मेरे साथी. टीमला साथ देणं गरजेचं आहे. काय बॉल अडवलाय. अफलातून. 7 बॉलमध्ये आता आपण पाहिलं तर 12 रनची गरज आहे. दडपणामध्ये उभं ठेवलं गेलं. एक चांगली बॉलिंग. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 विकेट 9 रन खर्च करत असताना शेवटचा बॉल बाकी. अजूनही सूरज उपाध्यायचा हा स्पेल लक्षात राहील. आणि काय अफलातून मॅच. शेवटची मॅच आहे. शेवटची इनिंग आहे. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत आजच्या दिवसातील. या बॉलवर देखील मंदारने एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दमदार मंदार तिकडे होते. मंदार सामंतचा एक चांगला बॉल अडवला गेलाय. समीकरणाला 6 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. गुड बॉलिंग सूरज उपाध्याय. 2 ओव्हरमध्ये 10 रन 3 विकेट. अफलातून बॉलिंग. क्लास. परफेक्ट. बॉलिंगसाठी नितीन येत आहेत. वडाळ्याचा अजून एक वेगवान गोलंदाज नितीन देखील अगदी खूप वर्ष मंगलमूर्ती RM रेम्बो त्या संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरातील खेळले गेले. स्थानिक खेळाडू आहेत. स्थानिक खेळाडू येत आहेत आता व्यावसायिक. त्यानंतर स्टेशन वाईज मध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला नितीन यांचा. आणि नेहमीच म्हणजे अगदी कोकणात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. सचिन राणे. पाहूयात कशा प्रकारे मॅच रंगेल. बिग फाईट काटेकी टक्कर. नितीन बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला सचिन. सचिन नितीन. नितीन सचिन. हा बॉल पहिलाच बॉल व्हाईट बॉल आहे. 6 बॉल 10 रन करायचे आहेत. सहा बॉल मध्ये 9 रन करायच्यात. मॅच अजूनही संपलेली नाहीये. कहाणी में ट्विस्ट.
सचिन राणे आहेत. स्टान्स तर घेतलाय, पाहूयात बॉलरवर थोडं दडपण आहे. 6 बॉल 9. कशा प्रकारे मॅच रंगेल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. बिग फाईट, काटेकी टक्कर. एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल विक्रांत केने या बॉलवर आणि डायरेक्ट हिट आणि इट इज आउट. बॅटरला आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागतंय. 5 बॉल मध्ये 9 रन करायचे. नवीन बॅटर पाहूयात कोण येईल. मयुरेश पाटील येतात नवीन बॅटर. एक चांगले खेळाडू आहेत. बॅटिंग करावी लागेल. जागेवर बॅट्समन अगदी 5 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. मयुरेश पाटील एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये येतील आणि क्षमता आहे. ग्रामीण क्रिकेट त्या परिसरात चांगलं खेळले गेलेत. अगदी बॅटचा फ्लो देखील एक पकडण्याची वेगळी स्टाईल आहे. एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये रंगेल. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळले गेलेत आणि 4 बॉल मध्ये 8 रन करायचे. स्ट्राईक एंडला सचिन राणे आहेत. चार बॉल 8 रन करायच्या. टीम विक्रांत केने प्रतिष्ठान त्यांच्या विरुद्ध रेम्बो मंगलमूर्ती. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी तिकडे सिंगल रन मिळेल. 3 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 7 रन करायच्यात. एका दुसरा मोठा 6 येईल का मयुरेश पाटीलच्या बॅट मधून. आजची रात्र गाजवेल का. जो जिताबाई सिकंदर जो जिंकेल तो टॉप 8 मध्ये जाणार आहे. म्हणजे जो संडेला 28 तारखेला इकडे खेळताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधील पहिला संघ आपण पाहिलं तर गावदेवी स्टार्स अंधेरी संघ एक चांगला क्वालिफाय झालाय. खूप चांगली कामगिरी केली. ओव्हरऑल टीम एफर्ट्सनी चांगला परफॉर्मन्स केला. त्यामुळे कुठेतरी पहिल्या हाफमधून आपण पाहिलं तर संघ गावदेवी स्टार्स एक चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचला. चेतन आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि ही मॅच विकेट जाते. मयुरेश पाटीलला देखील मैदान सोडावं लागतंय. तर मात्र न्यू बॅटर नितीन येतील. 2 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. काय मॅच फिरवली आहे अफलातून. दोन बॉल मध्ये 7 रन करायचे. स्ट्राईक एंडला बॅटर नितीन आहेत. पहिले 2 नितीन आमने सामने आहेत. बट बॉलर नितीनने कुठेतरी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी फिरताना पाहिली गेली मॅच. पण एक चांगली मॅच पाहायला मिळाली. 2 बॉल 7 आहेत. या बॉलवर उडवला गेला. काय फटका खेळला गेलाय. काय फटका खेळला गेलाय. नितीनने मात्र दाखवले अफलातून. काय फटका खेळले गेले. अगदी थंडी उडवलेली. बट बॉल लागला वायरला आणि आतमध्ये आला. क्या बात आहे नितीन भाई. म्हणून कधी कोणाच्या बॉडीवर जाऊ नका. बॉडी लँग्वेज कशी असली तरी भाई. हार्दिक पांड्या जेव्हा सुरुवातीला आला तेव्हा असाच होता. बट काय बॅटिंग केली अफलातून बॅटिंग. समीकरणाला 1 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. नितीन मला असं वाटतं आज घरातून बॅट घेऊन आला. पण लक कुठेतरी कबाडात ठेवलंय. 1 बॉल 6 रनची गरज आहे. बिग फाईट काटेकी टक्कर. सचिन राणे इतिहास घडवणार का. आणि सचिन राणे यांनी लगावलेत. म्हणजे अशा अनेक वेळा मॅचेस देखील बॅटिंग चौकाराच्या मदतीने जिंकवल्यात. मला एक दहिसरची क्रीडा स्पर्धा आठवते. 1 बॉल 4 ला चौकार लगावला होता. पण 1 बॉल 6 ला षटकार लगावतील का. या बॉलवर फटका चांगला खेळलेत आणि ही मॅच आपण पाहिलं तर नावावर करत असताना मंगलमूर्ती रेम्बो मंगलमूर्ती वडाळा संघ आपण पाहतो टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचतो. अभिनंदन. हार्ड लक टीम विक्रांत केने प्रतिष्ठान. वेल प्लेड. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट सूरज उपाध्याय. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. एक चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं गेलं. वेल प्लेड. अभिनंदन.